दशकपूर्ती उचित मीडियाची 10 वर्षे विश्वासार्ह समर्पित सेवेची उचित मीडिया सर्व्हिसेस 9767789529. श्रोते हो, उचित मीडिया प्रस्तुत उद्योजक संवाद या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत तौरल इंडिया कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांची विशेष मुलाखत. श्रोते हो, नमस्कार. मी शिवराज सणस आपणा सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. तौरल इंडिया ही ॲल्युमिनियम सँड कॉस्टिंग क्षेत्रातली आघाडीची कंपनी आहे. याचा समावेश जगातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या केस स्टडीमध्ये करण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून तौरल इंडिया जागतिक स्तरावर अभ्यासल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवणारी कंपनी ठरलेली आहे. ही केस स्टडी तौरल इंडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या उच्च प्रिसिजन ॲल्युमिनियम कास्टिंग व्यवसायाच्या प्रवासावरती आधारलेली आहे. कशा पद्धतीनं हा सगळा प्रवास झाला आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल मध्ये कशा पद्धतीनं ही केस स्टडी सादर करण्यात आली याची माहिती आपल्याला देण्यासाठी भरत गीते सर आज आपल्या बरोबर आहेत. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. सर्वप्रथम खूप खूप आभार, आपण मला इथे बोलवलं. या हार्वर्ड विद्यापीठामध्ये तौरल इंडियाची जी ही केस स्टडी लिहिली गेली याच्या मागचं जे मूळ आहे ते 2018-19 मध्ये मी स्वतः सुद्धा हार्वर्डच्या बॉस्टन कॅम्पस मध्ये शिकत होतो आणि त्यावेळी एका वर्षभराच्या या कोर्समध्ये आम्हाला जवळपास 70 ते 80 वेगवेगळे केस स्टडीची उदाहरणं आणि त्याचा अभ्यास आम्हाला मिळाला होता. आणि मला असं वाटलं की मी स्वतः सुद्धा बऱ्याचशा त्या केस स्टडी मधनं इन्स्पायर झालो. जसं मला आता लगेच आठवते की अलांग अँड झोना ही कंपनी बऱ्याचशा लोकांना माहित नाही, पण ही लक्झरी वॉचेस बनवते जर्मनीमध्ये. तर त्याबद्दल आम्हाला पूर्ण माहिती मिळाली. जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये ही कंपनी उद्ध्वस्त झाली होती, परत त्या फाउंडरनी परत तिला वर कसं आणलं, स्वित्झर्लंड बरोबर त्यांचं टायअप कसे झाले, असे अनेक रहस्य उलगडली जातात. आणि त्या केस स्टडी मधनं आपल्याला पण एक प्रेरणा मिळते उद्योजक बनायचं किंवा आपण कसं मॅनेजमेंट केलं पाहिजे, आपल्या नीती काय असल्या पाहिजेत, आपल्या स्ट्रॅटेजी काय असल्या पाहिजेत. तर तेव्हापासून माझी एक इच्छा होती की आपण पण एक कंपनीमध्ये काम करतोय आणि कंपनी बनवण्याचं काम करतोय. ती कंपनी जर उच्चांकापर्यंत गेली तर आपण प्रोफेसरला एखाद्या विचारूया की यावर काही लिहिलं जाईल का. आणि मला खूप आनंद आहे, प्रोफेसर व्ही.जी. नारायणन जे मूळ भारतीयच आहेत आणि तिथे अकाउंटिंग मध्ये त्यांचं मोठं काम आहे आणि अनेक वेगवेगळ्या केस स्टडी त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांच्या केस स्टडी मी पण अभ्यासलेल्या आहेत. भारतीय वेगळ्या वेगळ्या उद्योगांवर सुद्धा WS इंडस्ट्री म्हणून चेन्नईची एक कंपनी, त्यांच्यावर पण त्यांनी लिहिलं होतं. जी केस स्टडी मी पण शिकवली होती त्यांच्या मदतीने आमच्या एम्प्लॉईजला. तर त्यांनी हे होकार दिला आणि त्यांनी ही केस स्टडी लिहिली, त्याबद्दल नक्कीच आनंद वाटतो. सर, मागच्या वर्षी आपण दावोसला गेला होतात आणि तिथं 500 करोडचं फंडिंग मिळालं आणि यावर्षी आपण गेला तर त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपला सुप्यातला प्लॅन तयार झाला होता. 1 वर्षामध्ये इतका मोठा प्रकल्प उभा करणं आणि त्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा आपलं जाहीर कौतुक केलं. त्यांनी आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. कसा प्रसंग होता? मला सुरुवातीला हे सांगायला आवडेल की 1 वर्षामध्ये हे कसं शक्य झालं, कारण 2016 मध्ये जो प्रोजेक्ट घेतला होता तो 2 वर्षामध्ये मी तयार केला आणि 18 महिनेच म्हणता येईल, 18 ते 24 महिन्यामध्ये तो तयार केला होता. आता मला एक व्यवस्थित अनुभव आलेला होता 2025 मध्ये आणि उत्तम नियोजन, त्याचं कार्यक्षम रूपांतर शॉप फ्लोअरवर आणि एक शिस्तबद्ध कारभार जो आहे ना तो लोकांपर्यंत पोहोचला होता आणि अनेक माझी टीम मेंबर पण बनलेली होती. त्यामुळे मला टीम A-B-C तयार करता आली आणि त्या वेगवेगळ्या टीमला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामाला लावून उत्तम नियोजन करून तो वर्षभरात तयार झाला. आता राहिलं मुख्यमंत्र्यांचं अभिमानास्पद एक कौतुक जे त्यांनी केलं. एक मागच्या 11 वर्ष झालं मी त्यांच्याबरोबर काम करतोय. 11 वर्षानंतर ही कौतुकीची थाप माझ्यावर मिळाली. म्हणजे आपण जे म्हणतो ना की ज्या पेशन्स गिव्हज यू रिझल्ट, त्या टाईपचं हे काम आहे. माझं जे काही त्यांच्याबरोबरच मागच्या 10 ते 11 वर्षावर मधलं काम होतं. मग भलेही माझी कंपनी
1,000 कोटीपर्यंत त्याची इन्व्हेस्टमेंट आणणं, त्याचबरोबर अनेक जर्मन कंपन्यांबरोबर त्यांच्या मुलाखती, त्यांच्या भेटी करणं, डावोस असेल, हॅनोव्हर एक्झिबिशन असेल, मेक इन इंडिया मिशन मध्ये त्यांच्याबरोबर काम करणं, या सर्वांची मला असं वाटतं की शाबासकीची पावती त्यांनी या समारंभामध्ये दिली. सर, पहिला प्रकल्प आपला चाकणला आहे, दुसरा प्रकल्प आपला सुप्याला आहे. तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आपण जात आहे, तर या ठिकाणी काम करत असताना ग्रामीण भागामध्ये काय काय चॅलेंजेस आहेत? आपण आताच सांगितलं की कुशल तंत्रज्ञान अवगत असलेले कारागीर शोधणं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तर ह्या गोष्टींकडे आपण कशा पद्धतीने बघता आणि ग्रामीण भागामध्ये या पुढच्या काळामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी ह्याचा नक्कीच उपयोग होतोय असं आपल्याला वाटतंय का? ग्रामीण भारत किंवा ग्रामीण महाराष्ट्र जर विकसित झाला तरच आपण जगातलं सर्वात मोठं पॉवर सेंटर बनवू शकू किंवा जगातली सर्वात मोठी इकॉनॉमी होऊ शकू. कारण आपण जर पाहिलं तर चीन असेल, जर्मनी असेल, ही जी विकसित देश आहेत तिथे गावाखेड्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपनी स्थित आहेत. BMW सारखं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला फक्त म्युनिक आठवतं, पण म्युनिक मध्ये सगळं काही बनत नाही. डिंगोल्फिंगन नावाचं गाव आहे, तिथे चॅसिस बनवली जाते. लांडशोट नावाचं छोटंसं शहर आहे, तिथे कास्टिंग आणि पॉलिमर प्लास्टिक पार्ट बनवले जातात. तसंच भारतामध्ये उद्योगाचं विकेंद्रीकरण व्हावं यासाठी माझी नेहमीच एक धडपड आणि माझी एक नेहमी त्यामागे जिद्द राहिलेली आहे आणि ती जिद्द आपणच सुरुवात करू म्हणून मी ती कुठेतरी सुप्यामध्ये हा प्लांट सुरू केला. मला नक्कीच माहिती आहे की याच्यामध्ये नक्कीच पुढच्या काही काळामध्ये बरीचशी चॅलेंजेस, आव्हानं येणार आहेत, पण त्यासाठी काउंटर म्हणून मी माझा इथला चाकण मधला पण 5 ते 10% स्टाफ तिकडे शिफ्ट करून त्यांचं ट्रेनिंगचं काम माझं सुरू आहे. थोडस शिस्तबद्ध कारभार करणं, नियमितपणा असणं हे थोडस ग्रामीण भागामध्ये कमी असतं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये पण अडचणी असतात. त्याचबरोबर जे कुशल कामगार मिळायचे असतात ते ITI किंवा पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज हे तेवढ्या अव्वल दर्जाची नाहीये जिथे मुंबई आणि पुण्यामध्ये असू शकतात. पण यावर सुद्धा शासन काही काम करतंय, काही प्रायव्हेट कंपन्या करतायत. बॉश, टाटा हे ITI सुधारवण्यासाठी मागच्या काही काळामध्ये त्यांनी धोरणात्मक कामं केलेली आहेत. आम्ही ऍज अ फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून तवराल इंडिया सुद्धा पुढच्या काही काळामध्ये काही टेक्निकल इन्स्टिट्यूशन मध्ये सुधारणा करण्यासाठी काम करू. मी स्वतः एका पुण्याच्या COEP सारख्या संस्थेमध्ये काम करत असतो. तिथे सुद्धा माझा मेन फोकस असतो, गाभा असतो, तो म्हणजे विद्यार्थी केंद्रित असतो. विद्यार्थ्यांना आजचं नॉलेज मिळावं, आजचं टुडेज करिक्युलम त्यांच्याकडे असावा आणि फ्युचर रेडी त्यांनी असावं यासाठी आमचा प्रयत्न असतो. सर, या पुढच्या काळामध्ये तवरल इंडियाचे कोणते कोणते संकल्प आहेत? या पुढच्या काळामध्ये तवरल इंडिया कशा पद्धतीने काम करणार आहे? मागच्या सुप्याच्या उद्घाटनामध्ये पण मी सांगितलं की तवराल इंडिया हे फक्त एक बिझनेस सेंटर नसून आम्ही सोशल पर्स्पेक्टिव्हवर खूप काम करतो. एज्युकेशन, लोकल इकोसिस्टीम तिथे सुप्यासारख्या ठिकाणी बनली पाहिजे, लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, सप्लाय चेन त्या भागामध्ये डेव्हलप झाली पाहिजे, तंत्रज्ञान तिथं रुजलं पाहिजे, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि ITI सारखे टेक्निकल इन्स्टिट्यूशन त्या भागामध्ये उद्भवून आले पाहिजे. त्यासाठी आम्ही पुढच्या काही काळामध्ये काम करणार आहोत आणि त्याचबरोबर ॲल्युमिनियम कास्टिंग भारत हे वर्ल्ड साठी सेंटर व्हावं यासाठी आम्ही पुढच्या काही काळामध्ये काम करत आहोत आणि आताही त्याच्यावर आमचा पूर्णपणे फोकस आहे. नक्कीच भारत ही जागतिक स्तरावर काम करणारं महत्वाचं केंद्र बनावं यासाठी आपण प्रयत्न करताय. यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, तवरल इंडिया ही अल्युमिनियम सॅन्ड कास्टिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. यांचा समावेश या जगातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या केस स्टडीमध्ये करण्यात आलेला आहे. या माध्यमातून तवरल इंडिया ही जागतिक स्तरावर अभ्यासल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवणारी कंपनी ठरलेली आहे. तर याबद्दल तवरल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिलेली आहे. सर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना ही माहिती दिली आणि आमच्याशी सुसंवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. श्रोते हो, उचित मीडिया प्रस्तुत उद्योजक संवाद या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत तवरल इंडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांची विशेष मुलाखत. दशकपूर्ती उचित मीडियाची 10 वर्षे विश्वासार्ह समर्पित सेवेची. उचित मीडिया सर्व्हिसेस 9767789529.